लेक्चर नंबर 3 and 4 आतापर्यंत 40 व्ह्यूज झालेले आहेत. बरं, बघा छान. मी चेक करतोय ना ते एक 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 एक. काही ठिकाणी 12 आहेत, 15 व्ह्यूज आहेत. लेक्चर नंबर 9 ला 15 व्ह्यूज आहेत. हो, 7 व्ह्यूज 7 व्ह्यूज. अजूनही मंडळी जॉईन होतील. आता आपण लेक्चर सुरू करायला काही हरकत नाही. लेक्चर नंबर 10 ला किती जण होते? 8 जण होते. 8 जण होते. हो हो, व्ह्यूज इथे 12 आहेत. हरकत नाहीये, ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे ना म्हणजे. हो हो हो. ठीक आहे. बरं, आता आपण सुरुवात करूया. आज आपण डिक्लेअर असं केलेलं आहे की आपण उजळणी घेणार आहोत. म्हणजे अलिफ टू हमजा सगळ्याच अक्षरांची आपण धावती उजळणी घेणार आहोत. आणि त्याचबरोबर काही अक्षरांकडे विशेष लक्ष देणार आहोत, ते म्हणजे अलेफ आणि ऐन आणि गाफ आणि गायन, गाफ आणि गायन. तर आता ह्या अलेफ आणि ऐन आणि गाफ आणि गायन या अक्षरांनी सुरू होणारे किंवा या अक्षरांचा वापर ज्यांच्यात होतो असे शब्द आपण जास्त घेऊया. पण एक धावती उजळणी म्हणून आपल्याला सगळीच अक्षरं एकदा मी दाखवतो इथे काढली फळ्यावर. तर ही अक्षर आता दिसत आहे, माझा स्क्रीन दिसतोय तुम्हाला. तर इथे मी सगळीच अक्षरं काढलीत. आता अलिफ, अलिफ, बे, पे, ते, ए. इथपर्यंत आता उच्चाराच्या बाबतीत काही विशेष सांगण्यासारखं नाहीये, कारण या सगळ्या अक्षरांचे उच्चार मराठी प्रमाणेच असतात. अ, ब, प, त, ट. आता से 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 याचा उच्चार जीभ दातात 2 इन्सायझर्सच्या मध्ये वरच्या आणि खालच्या आली पाहिजे. जिभेचं टोक दिसलं पाहिजे. से 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 से. तर हा झाला से. त्याच्यानंतर जिम आणि चिम यांचे उच्चार मराठी ज आणि च सारखेच होतात, त्याच्यात काही विशेष फरक नाहीये. त्याच्यानंतर जी अक्षरं येतात हे आणि ह, ही अक्षरं मराठीत नाही आहेत, यांचे उच्चार आपल्याला व्यवस्थित केले पाहिजेत. ही बडी हे आहे हैदर, हैदराबाद. हलक मधून येणारा बडा हे हैबत, हैसियत. तर हा ह तिथे येतो. त्याच्यानंतर ख हा सुद्धा हलक मधून येणारा ख आहे. खुदा, ख्वाहिश, ख्वाब या सगळ्यांमध्ये हा ख येतो. आता ही धावती उजळणी चालू असतानाच आपण कनेक्टर लेटर कुठली आहेत आणि नॉन कनेक्टर कुठली आहेत ते पण आपण जरा पाहून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये आतापर्यंत जी सगळी अक्षरं पाहिली त्याच्यामध्ये अलिफ फक्त. आता एक लक्षात ठेवायचं बेसिक प्रिन्सिपल की आधीच्या अक्षराला सगळीच उर्दू अक्षरं जोडली जातात. प्रश्न फक्त नंतरच्या अक्षराचा येतो. म्हणजे अलिफ पासून हमजापर्यंत जेवढी जेवढी उर्दू अक्षरं आहेत तेवढी सगळी आधीच्या अक्षराला जोडली जातात, फक्त नंतरच्या अक्षराला जोडली जात नाहीत काही अक्षरं त्याच्यातली. आता आतापर्यंत आपण जी पाहिली अलिफ हे अक्षर एकमेव अक्षर आहे जे पुढच्या अक्षराला जोडलं जात नाही, म्हणजे नॉन कनेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर खे पर्यंत सगळी अक्षरं पुढच्या अक्षराला जोडली जातात. त्याच्यानंतरची हे जे खानदान आहे, दालचं खानदान आणि रेचं खानदान, ही अक्षरं मात्र पुढच्या अक्षराला कनेक्ट होत नाही, नॉन कनेक्टर ज्याला आपण म्हणूया. तर आता ही पुढची अक्षरं कशी आहेत? दाल याचा उच्चार मराठी ड सारखाच आहे. याचा उच्चार ड म्हणजे आपला हार्ड ड, आपण मराठीत जो ड वापरतो तो ड आहे. त्याच्यानंतर ड ड साधा डॉक्टर, डिप्लोमा, डायरी, डबा याच्यासाठी आपण जो वापरतो तो हा साधा ड आहे. त्याच्यानंतर जाल, जाल हे अक्षर उर्दूचं खास अक्षर आहे, अरेबिक करून आलेलं. जाकीर, जिक्र, जहान याच्यामध्ये हे अक्षर येतं. आणि ह्याचा उच्चार आपण सेचा उच्चार करताना जशी जीभ दातांच्या मध्ये
जिभेचं टोक दिसलं पाहिजे. हा, आणि आणि कंठाची थोडी थरथर झाली पाहिजे. ज ज ज ज ज हा, तर असा ह्याचा उच्चार आहे जॉलचा. त्याच्यानंतर र आपल्या मराठी र सारखाच आहे. हा जो अडे आहे हा सॉफ्ट ड आहे. लडका, हा, बडा, हा हा, चिरडैया. याच्यामध्ये जो असा रेट्रोफ्लेक्स म्हणजे जीभ मागे वळते, टाळूला टेकली जाते, असा जो नुकतेवाला हिंदीतला ड आहे तो हा अडे आहे. त्याच्यानंतर जे, जे म्हणजे आपला मराठीतला जोर, जबडा, जमीन, याच्यामधला जो ज आहे तोच इथे आलेला आहे. याचा उच्चार करताना आपण मराठी ज जसा करतो तसंच करायचा, म्हणजे जिभेचं टोक खालच्या इन्सायझर्सच्या पाठीमागे लावलं जातं. ज. आता हे अक्षर आहे ते जरा हा वेगळं अक्षर आहे. हे पर्शियन वरून आलेलं आहे. त्याला 3 नुक्तेवाला जे म्हणतात. ह्याचा उच्चार कसा करायचा ते पण आपण शिकलेलो आहोत, की ह्या जसा उच्चार करताना जिभेची जी पोझिशन असते तीच ठेवायची, पण इथे आपला सॉफ्ट ज जो आहे ना त्याचा उच्चार करायचा, म्हणजे त्याच्यातून जो ध्वनी निघेल, म्हणजे जिभेची पोझिशन ह्या ज सारखी, पण उच्चार करायचा सॉफ्ट ज चा. जे 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 जे, म्हणजे हा टेलिव्हिजन, जन, जोलीजा, अजहा, याच्यासाठी हा पर्शियन खास शब्द जे आहेत त्यांच्यासाठी हा 3 नुक्तेवाला जे वापरतात. आता याच्यानंतर पुढची अक्षरं आपण अशीच बराबर उजळणी करून टाकू, कारण आपल्याला शब्द बनवताना सगळीच अक्षरं लागणार आहेत, म्हणून आपण ही उजळणी करतोय. आपल्याला गाफ आणि गयन किंवा अलेफ आणि आयन साठी सुद्धा बाकीच्या अक्षरं तर लागतातच शब्दांमध्ये, त्यामुळे आपण उजळणी मात्र सगळ्याच अक्षरांची आज करून टाकूया. तर आपण आलो आहोत 3 नुक्तेवाल्या जे पर्यंत. त्याच्यानंतर येतो हा हा टेलिव्हिजन, जन, हा किंवा मेजगा. मेजगा म्हणजे आयलॅशेस. तर हा क्वचित येतो, अगदी दुर्मिळ अक्षर येते, काही ठराविक पर्शियन शब्दांमध्येच येतं. त्याच्यानंतर मग येतात सीन, शीन, सॉद, जॉद. हा, तर आता इथे असे दोन हुक्स, याला काय, 2 हुक्स काढायचे. हा सारा सीन, शीन, याचा उच्चार आपल्या साध्या स सारखा, मराठी स सारखा, याचा उच्चार मराठी श सारखा. त्याच्यानंतर सॉद आणि जॉद, हे खास उर्दूतले एक छोटीशी पाकळी काढून त्याला पुढे असं मोठं सेमी सर्कल. इथे अगदी छोटी छोटी सेमी वलय किंवा सेमी सर्कल्स आहे, आणि त्याच्यानंतर मोठं सेमी सर्कल आहे. इथे एक फुलाच्या पाकळीसारखं छोटस एक पाकळी, आणि त्याच्यानंतर एक मोठं सेमी सर्कल. हा झाला सॉद. सॉदचा उच्चार आणि सॉद आणि स याच्या उच्चारात काय फरक आहे ते आपण मागे एका व्याख्यानामध्ये शिकलो आहोत. काय शिकलो होतो आपण, कोणाच्या लक्षात आहे का, सांगेल का कोणी? सॉद आणि सीन. सीन म्हणजे सलीम, सलाम, किंवा सागर, सरिता, ह्या शब्दांमध्ये जो स येतो तो आपला साधा मराठी स. आणि हा सॉद याच्यामध्ये सिद्दीकी, सादिक. तर ह्या सचा उच्चार कसा करतात, त्याच्यासाठी जिभेची हालचाल कशी करायची असते? स सारखाच उच्चार करायचा, पण जिभेचा मागचा भाग वर उचलला गेला पाहिजे, आणि तो वरच्या बोलर्सना टेकला पाहिजे. तर मग सादिक, सिद्दीकी, सिद्दीकी. आणि जिभेचं पुढचं टोक जे आहे ते अल्व्हिओलर रिजला टेकलं पाहिजे, आणि मग तुम्ही चा उच्चार जर करायला गेला तर जो ध्वनी निघेल तो हा जॉद. हे अरेबिक मधलं खास लेटर आहे, आणि अरब लोक त्याचं प्रोनाऊन्सिएशन त्यांनाच येतो म्हणून त्यांना खूप गर्व असतो, पण आपण सवयीने हा प्रोनाऊन्सिएशन शिकू शकतो. जिभेचा मागचा भाग उचलून मागच्या मोलर्सना टेकला पाहिजे, आणि पुढचं टोक अल्व्हिओलर रिज. हा रमजान मध्ये, आता सध्या रमजानचा महिना चालू आहे सध्या. रमजान,
ह्याचा उच्चार काही ठिकाणी द सारखा केला जातो आणि मागे आपण जॉल जो बघितला अबू धाबी मध्ये जो येतो त्याचा पण उच्चार काही ठिकाणी द किंवा ध सारखा केला जातो. तर बऱ्याच ठिकाणी रमजान असंही लिहिलेलं असतं पण रमदान म्हणतात. हा रमदान म अर्धाच आहे ऍक्च्युअली तिथे म असा मराठीसारखा पूर्ण नाही म्हणायचा आहे तो. रमदान महत्वाचं अक्षर त्या रमजान या शब्दामधलं हे आहे. जरूर जबरदस्त ह्या सगळ्या अक्षरांमध्ये हे येतं. आलं लक्षात ना तुमच्या? बर. तर हे अशा प्रकारे ही सगळी खास अक्षरं काही आहेत. हा एक मिनिट जरा मला एक कॉल आलाय. मी घेतो पटकन जरा 1-2 मिनिटं फक्त. बरं तोपर्यंत हॅलो 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 10 तारखेला. हा तर अशा प्रकारे आपण जॉद पर्यंत आलो. सीन शीन सॉग जॉद. हा त्याच्यानंतर खास अरेबिक अक्षर काही येतात. तोय 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 आणि जोय. हा आता ही तोय आणि जोय जी अक्षर आहेत ह्याच्यामध्ये हा त आणि आपला नेहमीचा मराठी त याच्यात फरक आहे. आपला मराठी त जो आहे तो दंत्य आहे म्हणजे जीभ ही दातांच्या मागच्या भागाला टेकते वरच्या दातांच्या. याच्यामध्ये जिभेचं जे पुढचं टोक आहे ते अल्व्हिओलर रिज म्हणजे वरच्या इन्सायडरच्या मागची जी रिज आहे डेंटो अल्व्हिओलर रिज जी आहे त्याला टॉ 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 असा ह्याचा उच्चार होतो. हा म्हणजे तलत हा तौर हा तरह ह्या शब्दांमध्ये हा त वापरला जातो. खास त जो आहे तो ज स्थान पण तेच आहे. हा जो जफर आहे त्याच्यामध्ये तर जशी जीभ डेंटो अल्व्हिओलर रिजला टेकली जाते तशीच या ज मध्ये पण टेकली जाते. हा ज जो आहे जो आहे तो जफर किंवा हिफ्ज हाफिज ह्या शब्दांमध्ये महफूज या शब्दांमध्ये वापर हिफाजत याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे आता आपण आलो तोय जोय पर्यंत. त्याच्यानंतर फेचा उच्चार आपल्या इंग्रजी फ सारखा करायचा आहे. म्हणजे आपल्या मराठी फळामधल्या फ सारखा करायचा नाहीये. तो मराठी फळामधला जो फ आहे तो दो चष्मी हे वापरून दाखवतात. हा प आणि त्याला ह जोडला. हा झाला आपला फळ फणस किंवा फटाका. फार ह्या शब्दांमध्ये फूल या शब्दांमध्ये जो फ आहे तो हा फ आहे. आणि इंग्रजी फादर फादर फॉरगिव्ह याच्यामधला जो हा फॉरेन त्याच्यामधला जो फ आहे तो हा उच्चार आहे फचा. हा हिंदीमध्ये नुक्त्याने दाखवतात. फच्या खाली एक छोटासा नुक्ता देऊन दाखवला जातो. पेच्या नंतर येतो काफ. हा हलकचा काफ आहे. फच्या वरती एक मोठा असा कॉमा काढून त्याच्यावरती 2 ठिपके द्यायचे. एक ठिपका असेल तर फे आणि 2 ठिपके असतील तर काफ. हा हलकचा काफ याचा उच्चार हलक वरून करायचा आहे. क क क किस्मत याच्यामध्ये हा क वापरला जातो. कायद त्याच्यामध्ये हा क वापरला. हा बऱ्याचशा उर्दू शब्दांमध्ये वापरला गेलेला आपल्याला. पण ते सगळे शब्द हिंदीमधून आलेले नसतात. ते अरेबिक किंवा पर्शियन मधून आलेले असतात. त्याच्यानंतर आपला साधा मराठी क जो आहे किताब कमीना ह्या शब्दांमध्ये हा साधा क वापरलेला आपल्याला दिसतो. याला काफ म्हणतात. म्हणजे हलकचा क काफ आणि याला साधा काफ म्हणतात. आता ह्याच्यासारखाच दिसणारा गाफ गाफ सॉरी आता इथे ऐन गैन अगोदर काढायला पाहिजे. ऐन गैन राहिले त्याच्यानंतर हे ऐन गैन फे काफ येतील ना. ऐन गैन राहिले आपले. आपण आता असं करू ऐन गैन घेऊया. हा झाला ऐन. त्याच्यानंतर ऐन हा याचा उच्चार अ सारखाच होतो पण तो हलक मधून होतो. औरत औरत उम्र इश्क 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 हा आपला नेहमीच्या
ओळखीचा शब्द आहे तो ह्या ऐननी सुरू होतो. ओय. हे याचं हे याचं सुट रूप आहे. आबिदा इबादत म्हणजे पूजा करणे. आबिदा म्हणजे पूजा करणारी, पुजारीण. तर आबिदा, आबिद म्हणजे नेहमी पूजा करीत असलेला, पूजेची आवड असलेला. हा जो आयन इथे काढलेला आहे, आता मी जी अक्षरं काढून दाखवली ती त्यांची सुटी रूप आहेत. हीच अक्षरं आपण जेव्हा शब्दांमध्ये वापरतो तेव्हा त्याची रूपं बदलतात, हेही आपल्याला ठाऊक आहे. शब्दांच्या सुरुवातीला रूप वेगळं असतं, नंतर मध्ये वेगळं असतं, शेवटी वेगळं असतं. तर हे त्याचं सुट रूप आहे आणि शेवटी सुद्धा हेच रूप येतं. हा झाला ऐन. त्याच्यानंतर गैन, गैन सुद्धा असाच काढतात. आणि हा गनी, गसा, गलती या शब्दांमध्ये हा फलकचा जो गैन आहे हा वापरलेला असतो. ऐन, गैन. आणि त्याच्यानंतर मग आपण फे, काफ, आपला क्रम थोडा चुकला मगाशी. त्याच्यानंतर हा काफ, गाफ, आणि त्याच्यानंतर गाफ. हा आपला साधा गणपतीचा ग किंवा गुलिस्तान, याच्यामध्ये हा साधा ग वापरलाय. गालिब मध्ये हा गैन वापरलेला असतो. फलकचा जो ग आहे तो गालिब मध्ये येतो. तर आपण आलो आता गाफ पर्यंत. आणि याच्यानंतर थोडीशीच अक्षरं शिल्लक राहतात. लाम, आपला मराठीतला साधा ल. मीम म्हणजे आपला मराठीतला म. उच्चारात काही फरक नाहीये, तसाच उच्चार आहे. त्याच्यानंतर मराठीतला न, नून. लाम, मीम, नून. त्याच्यानंतर मराठीतला व, वाव. आणि शेवटची अक्षरं हे आणि ये. आणि हमजा काय आहे ते आपण मागच्या एका व्याख्यानामध्ये आपण पाहिलं. पुन्हा सांगतो. आता हे जे दोन प्रकार आपण पाहिले, हे सुटा असेल तेव्हा असा गोल लिहितात. आणि जर शब्दाचे त्याचे 4 प्रकार ऍक्च्युअली पाहिले आपण. सुटा असेल तर असा, शब्दाच्या खाली जर आला, मधूनच आला तर तो असा हुक सारखा होतो, किंवा सुरुवातीला आला तर असा पण होतो काही वेळेला. पण त्याच्या खाली हा असा उलटा कॉमा नेहमी काढलेला असतो. किंवा वाकडा एक हुक सारखा असतो. तर इथे हे 4 रूप आपण घ्यायची आपण. आणि चौथा म्हणजे दो चष्मी, तो पण आपण पाहिला. आणि अजून एक आहे तो म्हणजे यह, जगह. याच्यामध्ये शेवटी असा कुत्र्याच्या शेपटासारखा जो येतो तो. तर अशी हेची बरीचशी रूप आपण पाहिलीत. आणि त्याच्यानंतर शेवटचं अक्षर ये. ये मध्ये एक छोटी ये असते, जिचा उपयोग ई हा स्वर, दीर्घ ई हा स्वर दर्शवण्यासाठी करतात. आणि बडी ए बड्या एचा उपयोग हे मात्रा किंवा शिवदे, भाटे याच्यामधली जी मात्रा आहे, पटेल, त्याच्यामधल्या मात्रेसाठी याचा उपयोग करतात. आणि शब्दाच्या मध्ये आला तर याचं रूप बदलतं, आपल्याला माहिती आहे. एक सेमी सर्कलच्या खाली 2 ठिपके दिले तर तो ये समजला जातो. आणि शेवटचं अक्षर हमजा. हमजा आणि अलिफ ही एकाच अक्षराची 2 रूप आहेत. अलिफचा उपयोग जेव्हा काना म्हणून केला जातो, किनारा, मीना, आसमा, त्याच्यामध्ये काना म्हणून वापरलेला अलिफ, तिथे त्याला अलिफ म्हणतात. जेव्हा अलिफ वरती हरकत असेल, म्हणजे जबर जेर पेश असेल आणि त्याचा व्यंजनासारखा उपयोग केला असेल, म्हणजे उस, इस, उसे, उस, इस, अनार. अनार मध्ये जबर आहे. इस म्हणजे हे स्त्रीलिंग, इस किंवा धिस. पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी धिस. तर ह्याच्यामध्ये जेर आहे, खाली छोटी ई दर्शवणारा, याच्यामध्ये पेश आहे. तर अशा प्रकारे हरकत जेव्हा येते कुठलीही अलिफच्या वरती, तेव्हा त्याला हमजा
असं नाव दिलेलं असतं, हमजा. आणि ह्या हमजाचे अजून एक दोन उपयोग आहेत. इजाफत दर्शवण्यासाठी मलका-ए हिंद, त्याच्यामध्ये मलकाच्या वरती छोटा हमजा देतात, म्हणजे मलका ए असं त्याचा उच्चार होतो. किंवा एखादा अक्षर ये आहे, चा ये, तिथे य हे व्यंजन म्हणून वापरलंय, य हा स्वर म्हणून नाही वापरलेला असं दर्शवायचं असेल तर मग छोटासा हमजा देतात. तर असे हे हमजाचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर ही झाली अतिशय जलद गतीने आपण सगळ्या उर्दू अक्षरांची केलेली उजळणी. आता ही उजळणी आपण प्रत्येक व्याख्यानामध्ये करणार आहोत. धावत्या म्हणजे प्रत्येक अक्षर मनात ठसेल, त्याचा उच्चार काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे. आणि मग कारण प्रत्येक व्याख्यानामध्ये आपल्याला छोटे छोटे शब्द बनवायचे आहेत, तेव्हा ही सगळी ही मुळाक्षरं जी आहेत त्यांचं रूप आपल्या मनामध्ये पक्क झालं पाहिजे, तरच आपल्याला मग ती सगळे शब्द जे आहेत ते आपल्याला बरोबर आपल्याला तयार करता येते. आता मॅडमना मी आता विनंती करतो की त्यांनी आजचा व्याख्यानाचा जो विशेष विषय आहे त्याच्याकडे वळावं. अलिफ आणि आयन आणि गाफ आणि गायन. तर प्लीज अलिफ आणि आयन हे हिंदीमध्ये अ आणि अ चे सगळे उच्चार अलिफ आणि आयन मध्ये येतात. पण जेव्हा उर्दूसाठी आपण म्हणतो, कारण त्या अरेबिक मधून घेतलं असल्यामुळे त्याचे उच्चार वेगळे होतात. सर नेहमी उच्चाराला महत्व देत आहेत. खरं म्हणजे उर्दू शिकलेल्या लोकांना सुद्धा काही वेळेला ते उच्चार न वापरता फक्त नेहमी लिहिल्यामुळे कुठला कुठे वापरायचा हे त्यांना कळतं. पण जे सरांनी जे उच्चाराचं महत्व सांगितलं ते महत्वाचं आहे, कारण ते आपण नेहमी वापरलं नाही तरी त्या उच्चाराप्रमाणे असेल तर आपण अलिफ वापरायचा का. म्हणजे आपलं स्पेलिंग चुकत नाही, उच्चार माहित असला तर स्पेलिंग बरोबर येते. आता आपण एक बघूया, म्हणजे एक बाद. बाद हा शब्द आपण कसा लिहितो? बाद हा ब म्हणजे हो हो बरोबर आहे. बाद कसा लिहितो? अलिफ बाद असा लिहितो आपण, म्हणजे कसा लिहितो? बाद असा लिहितो. बाद म्हणजे ह्याच्यानंतर, त्याच्यानंतर, इसके बाद, उसके बाद, हे त्याचा बाद नाही आहे. तर हे कशाचं बाद आहे माहितीये का? त्याला हवा असा शब्द आहे. हवा हा शब्द आहे, म्हणजे हवा हा अर्थ आहे त्याचा. नाहीतर आपल्याला बाद म्हणजे इसके बाद, उसके बाद आपण असं म्हणण्याची शक्यता आहे. पण हे बाद हे हवा आहे. पण आपण जेव्हा तिथे आईचा वापर करतो तेव्हा बाद आहे सभा, बाद आहे सभा असं म्हणतात. म्हणजे सकाळी येणारी झुळूक असते तिला बाद आहे सभा म्हणतात. तर हा बाद जो असतो त्याच्यामध्ये आपण आईनचा वापर करणार आहोत. तर म्हणजे बे तरी आहेच, कारण बाद साठी बे असणार आहे. त्याच्यानंतर अलेफच्या जागी आपल्याला आयन येतो आणि मग आपल्याला पुन्हा काय आहे हा बाद म्हणजे नंतर. तर बाद हा जो बाद आहे तो कसा लिहितात आणि हा आयनची अक्षर कुठे कुठे कसं बदलतं, कारण सरांनी ते आधीच लिहिलेलं आहे. तर त्याचं असं आहे की हे बाद असं लिहितात. बाद म्हणजे आयन हा वेगवेगळ्याकडे वेगवेगळा दिसतो. म्हणजे सुरुवातीला वापरला तर तो असा दिसतो, त्याच्यानंतर मध्ये वापरला तर तो असा दिसतो, कारण दोन्हीकडून त्याला कनेक्टर आहे तो. आणि शेवटी वापरला तर तो अगदी वेगळाच दिसू शकतो. भाटे मॅडम एक मिनिट, कामाक्षी एक मिनिट. शम अ ह्याच्यामध्ये शेवटी हा दिसतो असा. सुरुवातीला असेल तर असा दिसतो आणि मध्ये असेल तर मात्र दोन्हीकडून त्याला कनेक्टर असल्यामुळे तो असा दिसतो आणि शेवटी एकीच कडे कनेक्टर असल्यामुळे तो असा दिसतो, पूर्णपणे वेगळा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंत आपण म्हणत होतो की उर्दू मध्ये शेवटचं जे अक्षर असतं ते पूर्ण लिहितात. आतापर्यंत आपण असं समजत होतो. पण आयन आणि गैन मध्ये हा बदल आहे की शेवटचं जरी असलं तरी आयन आणि गैन मात्र वेगळे
दिसतात. बरोबर, म्हणजे गॅन करायचं तर त्याच्यावर टिंब द्यायचं, म्हणजे गॅनचं वेगळं आपण हे करायची गरज नाहीये. तर गॅन कसं आहे तर त्याच्यावर फक्त टिंब आहे. तर सुरुवातीला गॅन आला तर असा लिहायचा असतो, मध्ये आला तर तो असा असतो, आणि तर त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत की ते कसं असणार आहे. हा एक प्रश्न आहे, या बाद मध्ये एका ठिकाणी गैन आणि एका ठिकाणी आलिफ असं का वापरलं? आपल्या बरोबर प्रश्न विचारलाय, पण हे सगळे काही शब्द आपण हिंदीतले घातलेले आहेत त्याच्यामध्ये. हिंदीचे जेव्हा शब्द आहेत तेव्हा आपल्याला आलेफच वापरणार आहे. म्हणजे पहिला बाद होता तो गायन हा त्यांचाच तसाच उचललेला शब्द आहे, म्हणजे औरत हा शब्द आपण त्यांचाच घेतलेला आहे. आणि तर तो हिंदी मध्ये म्हणायचं झालं तर महिला म्हणून. आपला गैन वाला बाद आहे, त्याचा अर्थ इसके बाद उसके बाद, बरोबर आहे? नंतर नंतर असा अर्थ होतो त्याचा. हा हिंदी मधलाच बाद आहे ना? नाही, हिंदी मधला बाद नाहीये हा. हिंदी मधला बाद नाहीये. नाही, हा हिंदी मध्ये ऐन येतच नाही ना. पहिली गोष्ट म्हणजे ऐन हे अरेबिक लेटर आहे. जेव्हा हिंदी मध्ये बाद हा शब्द असतो की नाही आपल्या? हिंदी मध्ये बाद नाहीये. बाद हा म्हणजे संस्कृत निष्ठ हिंदीमध्ये बाद हा शब्द नाहीये. संस्कृत वरून नाही आलेला, अरेबिक वरून. हिंदीमध्ये तो वापरला जातो आपल्या नेहमीच्या हिंदुस्थानी भाषेमध्ये, पण तो अरेबिक वरून आलेला आहे. उर्दू हिंदी हे ओळखायचं कसं? ऐन हे लेटर हिंदीमध्ये नाहीये, संस्कृत निष्ठ हिंदीमध्ये ऐन येतच नाही, त्यामुळे संस्कृत वरून आलेलंच नाहीये ते. पश्चात, इसके पश्चात, उसके पश्चात, असंच म्हणावं लागेल तुम्हाला. संस्कृत निष्ठ हिंदी म्हणायची. बरोबर. आम कसा लिहितो आपण? आम म्हणजे आम, आता आंबा म्हणायचंय आपल्याला, तर अलेफ आणि मीम आम लिहितोय. तर आता आ लिहिताना आपल्याला त्याला काय द्यायला लागेल? मद्द. त्याच्यावर काय द्यायला लागेल? मद्द तजदीद. मद, अलेफ मद आ, त्याला आपण मद म्हणतो. अलेफ मद आ. तर आम आपण असा लिहितो. पण आम जेव्हा आम आदमी असं म्हणतो की नाही, त्यावेळेला तिथे काय येतो? वेगळा आला. पहिला आयन आपण असा लिहितो, त्याच्यानंतर आपल्याला अलेफ आहे, आणि म हे तो मीम तो आहे. तर आम म्हणताना, आम म्हणजे सामान्य माणूस, तर आम म्हणतो त्याला. आम आहे खास, म्हणजे आम पण आणि खास पण असे जे असतात, म्हणजे आम आणि खास असे म्हणजे आम वापरतो. तेव्हा आम आदमी हा शब्द जर तुम्हाला उर्दूत लिहायचा असेल तर तो मॅडमने असा लिहिलेला आहे. म्हणजे ऐनला परत अलेफ जोडलाय, अला अ जोडलाय. म्हणजे हलकच्या अ ला साधा अ जोडलाय. आम आदमी. आता पुढचा आहे तो साधाच आहे. आदमी हा आ वेगळा आहे. आम आदमी. आता इथे हलकचा उच्चार नाहीये, हा साधा आदमी आहे. दाल लिहिलं एकच केलं. मीला काय केलं तुम्ही? आदमी. म्हणजे आता अला अ पण जोडता येतो. अलेफ नंतर आपण द जोडू शकत नाही, कारण कुठलाही शब्द अलेफला जोडला जाऊ शकत नाही, म्हणून तो वेगळा लिहिला. द ला कुठला जोडू शकत नाही, म्हणून म सुद्धा म्हणजे मीम सुद्धा वेगळा लिहिला. आणि त्याच्यानंतर त्याला वेलांटी दिली. वेलांटी आपण नेहमी छोटी येणी देतो. छोटी आहे. आम आदमी. तर आम आपण जेव्हा आंबा असा आम म्हणतो तेव्हा अलेफचा वापर करतो, पण आम आदमी आम म्हणतो तेव्हा आपण आयनचा वापर करतो. आता हा जो आम आहे हा संस्कृत वरून आलाय. आम्र वरून आलेला आहे, त्याच्यामुळे तो अरेबिक, त्याच्यामुळे ऐन येणार नाही त्याच्यामध्ये. आता हा भेद सरांनी सांगितला असं तरी सुद्धा सामान्यपणे लोक तसा वापरतच नाहीत. अला अच म्हणतात, आमला ऐनला सुद्धा अच म्हणतात. आणि तर ते आपण जसं आपलं लक्षात येईल की हा अरेबिक शब्द आहे, तेव्हा आपल्याला आपण हा काय झालेलं आहे, आपले भारतीय लोक जरी उर्दू भाषिक असले तरी ते उच्चार
हा नेटिव्ह पर्शियन किंवा अरेबिक लोकांसारखे करतातच असं नाहीये, कारण त्यांना तसं शिकवलंच गेलं नसतं, त्यांच्याच मास्तरांनी शिकवलेलं नसतं. त्यामुळे ते आपण मराठीचे उच्चार जसे करतो तसेच ते उच्चार ह्या अक्षरांचे करतात. पण आपण हे उच्चार शिकले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे आपल्याला स्पेलिंग लक्षात ठेवायला मदत होते. आणि बोलताना अदालत लिहिणार असू तर अदालतसाठी आपण अलेफ वापरणार आहात का आयन वापरणार आहात? अलिफ. व्हेरी गुड. मग आता काय समजलंच आहे तुम्हाला. व्युत्पत्तीवर ठरवावं. अदालत तर कसं वापरणार? आयन. अदालत. आता अदल म्हणजे न्याय. आदिल हा शब्द कसा लिहिणार? न्यायप्रिय. आदिलचा अर्थ न्यायप्रिय. आदिलशहा तुम्ही ऐकलं असेल, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये विजापूरला आदिलशहा होता, त्याचे सरदार यायचे. तर आदिल म्हणजे न्यायप्रिय. आदिल. आता इथे अयनला अलेफ जोडलाय, म्हणजे अलाच अ जोडलाय, पण हा अ वेगळा आहे आणि हा काना अ वेगळा आहे. आदिल. आता इश्क या शब्दामध्ये सुद्धा असंच होतं बरं का. इश्क मध्ये ऐन वापरलेला असतो, अलेफ वापरलेला नाहीये. तर मग आता इश्कला आपल्याला वेलांटी द्यायची आहे, बरोबर ना. पण इथे वेलांटी आपण इथे अलेफला वेलांटी देणार नाही आपण, तर ऐनला वेलांटी देणार. आणि इथे आपल्याला हलक करून आलेला क वापरायचा आहे. हा झाला उर्दू मधलं प्रेम हे शब्द दाखवणारा इश्क. इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया. हा झाला ऐन. हा झाला ये म्हणजे छोटी ये. हा झाला शीन. आणि हा झाला कॉफ, हलकचा कॉफ. इश्क. इथे अक्षरांची नावं लिहितो म्हणजे अजून थोडस क्लिअर होईल. ही छोटी आहे. ऐन छोटी आहे. शीन आणि कॉफ. कच्या खाली नुकता, खोच्या खाली नुकता. हा मला एक सांगा रवींद्र, ते ये इश्क इश्क है इश्क गाणं जे आहे कव्वाली, त्याच्यामध्ये तो उर्दू उच्चार नाहीये त्या इश्कचा. ते गायकाला तेवढा स्पष्ट उच्चार करणं शक्य होत नाही त्याला. ते कारण ते त्याला गाताना ते हलक बिलक वगैरे बाजूला ठेवतात ते, कारण त्यांना कारण ते हलक वरून ते उच्चार करणं आणि परत स्वरात म्हणणं कदाचित शक्य झालं नसेल. पण बेगम अख्तर जर गात असेल किंवा तलत महमूद जर गात असेल तर तो हलकचाच उच्चार करणार. तो चुकीचा उच्चार नाही करणार. काही गायक कदाचित हलकचा उच्चार त्यांना जमत नसेल तितका, पण ते खरे जे नेटिव्ह उर्दू स्पीकर आहेत लखनौ किंवा दिल्ली किंवा हैदराबाद इथले, त्यांचे उच्चार नेहमी बरोबर हलकनीच येतात. आपण ऐन गैन वापरताना पहिला कसं दिसतं, मध्ये कसं दिसतं आणि शेवटी कसं दिसतं हे विसरता कामा नये. पण एकच त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी जरी असं दिसत असलं तर ते कसं आपण दाखवणार आहोत त्याच्याबद्दल आपण थोडस बघूया. परत एकदा जरा अदालत दाखवून आली. अदालत. ऐन मध्ये अदालत मध्ये आपण ऐनचा वापर करतोय, अ वापरलाय. त्याला अदालत साठी आपल्याला दुसरं काय वापरायचंय? मधलं पहिलं अक्षर दाल, त्याला अलेफ वापरायचंय आणि लाम वापरायचंय आणि त वापरायचं. अदालत त्याला छोट करत जायचंय, म्हणजे त्याला एकाला एक जोडत जायचं. हा ते पुसू नका, ते तसंच करायचं छोटं. अदालत.
बरं, मग ह्याच्या पुढे खाली दिसणार आहे का? तर नाहीतर हो, असं हो. दाखवते. हो हो दिसतंय. ओके, तर ह्याला द असा हा जोडून येतो. द ला पुन्हा काही जोडलं जात नाही म्हणून लांब त्याचा आ म्हणजे अलेफ. अलेफ पुन्हा आता ह्याला जोडला जात नाही म्हणून लांब. अदालत, लांबला अलेफ आणि मग आहे ते अदालत. वर घेतो. अदालत. जरा वर अदालत. घेऊन कामाक्षी. कामाक्षी दिसत थोडा नाही. वर घे. अलेफ नाहीये. दिसत Sorry. नाही, वर दिसत नाही. वर घ्या, वर घ्या. वर घे कामाक्षी थोडासा बोर्ड. हा अदालत मी इथे काढून दाखवतो. हे बघा, हा. आयन हा दाल, त्याला अलेफ जोडला, दाल. आता आता लांब काढला आणि त्याला त जोडला, अदालत. अदालत. हा, हे झालं अदालत. इथे आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अलेफचा वापर न करता ऐनचा वापर केलेला आहे. ही याच्यातली ह्या शब्दाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हा जो आहे ह्याचं टोक नेहमी असं लिहिताना वर असतं बरं का. हे जर असं खाली घेतलं तर ते अरालत होईल. हा, तर ह्या दोन अक्षरांमधला हा फरक नेहमी लक्षात ठेवायचा. द जर असेल तर तो असा वर येतो, त्याचं टोक वर येतं आणि त्याला थोडा अँगल येतो. आता आपण मध्ये कसा दिसतो किंवा शेवटी कसा दिसतो ते बघूया. एक असा शब्द आहे तेग. तेग, तेग म्हणजे काय येणार? त म्हणजे तेग म्हणजे तलवार. तलवार. तेग बहादूर. तेग बहादूर. तेग बहादूर. म्हणजे आता त्याला तेग म्हणजे मोठी येणार आणि मग काय येणार? गॅन येणार. गाय. आता हा गैन शेवटी आलेला आहे आपल्याला. तर मग हा आपला त झाला. त्याला कसं जोडणार आहे आपण? त्याला ह्याला काही जोडायचंच नाही कारण ह्याचं वेगळं रूप असं आहे. लक्षात आहे ना? हा. आणि मग आपल्याला कसं जोडायचंय की हे शेवटी कसं होतं तर असं होतं. ओके. शेवटी हे काढलाय आणि त्याला गैन जोडायचं शेवटी. तर हा ते आहे. तेग. तेग म्हणजे तलवार. गैन शेवटी असावं. दुवा. दुवा कसं लिहिणार? दुवामध्ये काय काय येतं? दाल येतो, उस मधला ऊ, ऍन येतो आणि अलेफ येतो. आता त्याचा हे गायनचं वर्णन बघा याच्यामध्ये कसं आलेलं आहे. ते ग हा शेवटचा गायन आहे तेग मधला. चराग. चराग या शब्दामध्ये चराग मध्ये चराग. चराग म्हणजे दिवा. दिवा त्याच्यामध्ये पण गायन येतो बरं का. चिराग मध्ये दिवा. पण एक त्याच्यामध्ये फरक आहे. चिराग जेव्हा आपण वापरतो तेव्हा शेवटी अलेफ येत असल्यामुळे जेव्हा आपण गैन वापरतो पूर्ण गैन होतो. हा, तो सुटा गैन राहील. तो सुटा गैन होतो. करून बघूया का तो? हो. चिराग मध्ये काय काय येतं आपल्याला? च आहे, चिम, च आहे. चिरागला काय येतं? रा आहे. आणि छोटा असणार आहे तर राग आहे, लेप आहे आणि चिराग. आता खरं म्हणजे इथे असा यायला पाहिजे होता. म्हणजे आता जो आता आपण घेणार तर पण तो असाच येणार कारण इथे अलेफ आहे. अलेफला पुढचं अक्षर जोडलं जात नाही त्याच्यामुळे पुढचं अक्षर सुटा गैन म्हणून चिराग. चिराग. मग हे आईनच येणार तर चिराग असं दिसतं.
तर हा एक फक्त एक्सेप्शन आहे की जिथं शेवटी जर म्हणजे शेवटी जरी गैन असला किंवा ऐन असला तरी जर त्याच्या आधीचा अक्षर जर अलेफ असेल तर तो पूर्ण लिहिला जातो आणि तसं नसेल तर मात्र तो असा लिहिला जातो कारण काय तो शेवटच्या अक्षराला जोडलेला असतो पण अलेफला काही जोडलं जात नाही म्हणून तो पूर्ण लिहिला जातो. आता मला याच्यामध्ये एक क्वेरी आहे शिवदे सरांसाठी. तर बसू देत म्हणजे मी विचारते. म्हणजे चिरागचं लक्षात आलं तर मला एक अशी क्वेरी आहे की नॉन कनेक्टर्स इतर पण आहेत म्हणजे अलेफ एकच नॉन कनेक्टर नाहीये मग शेवटचं अक्षर फक्त अलेफ असतानाच पूर्ण का होतं आणि इतर वेळेला इतर मला विचारायचंय. ऐकू आलं ना सर? नाही. आता ऐकू येते का सर? हॅलो 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 हॅलो. हा बोला बोला. मॅडमची एक क्वेरी आहे तुम्हाला. बाबतीत मला एक क्वेरी होती ती क्वेरी अशी आहे चिराग माझी म्हणजे आपण म्हणतो की चिराग जेव्हा लिहितो तेव्हा शेवटी लिहिण्याच्या अगोदर अलेफ असतो आणि म्हणून तो पूर्ण बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण ऍब्सोल्युटली करेक्ट. अदर नॉन कनेक्टर्स म्हणजे अलेफ शिवाय नॉन कनेक्टर्स असतील तर तो असा येईल का असाच येईल. हा तो बरोबर आहे. हा तुम्ही जो काढलेला आहे ना जेव्हा गैन आधीच्या लेटरला कनेक्ट होईल तेव्हा त्याचं स्वरूप हे असं असेल तुम्ही जे काढलेलं आहे. पण अलेफ शिवाय इतर नॉन कनेक्टर्स आहेत ना म्हणजे दालचं खानदान रेचं खानदान हे सगळे मग त्या वेळेला गैन असा येतो का? हो नक्कीच येईल पण त्या गैनला अजून काही पुढे अक्षर जोडलेली असतील तर मग त्याचं स्वरूप बदलेल. ते बरोबर आहे. हो ओके. बगावत 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 मध्ये गैन येतो. गुस्सा बगावत लिहिताय ना गैन येतो त्याच्या पुढे अलेफ येईल. अलेफ येतो. वाव वाव आणि पुढे ते आला बगावत. आता इथे गैनचं स्वरूप अजून बदललेलं दिसेल तुम्हाला. ते कसं येईल तो असा फ्लॅट टॉप मधला गैन येणार मधला गैन. हा मधला गैन असा फ्लॅट टॉप त्रिकोण आणि मग असा आणि आपल्याला बगावत त पण कम्प्लीट आणि व पण कम्प्लीट करणं हा पण नॉन कनेक्टर आहे. हा बगावत हा गैनला काना म्हणजे अलेफ नंतर वाव जोडला जात नाही. अलेफ नंतर कुठलं अक्षर जोडलं जात नसल्यामुळे वाव नंतर सुद्धा कुठलं अक्षर जोडलं जात नसल्यामुळे त्याला नॉन कनेक्टर होऊन पूर्ण सेपरेट राहिलं. तर हे बगावत. आता श्रीमंत या अर्थी गनी नावाचा शब्द वापरतात. गनी अब्दुल गनी आपण मुस्लिम लोकांमध्ये नाव ऐकलं असेल. त्या गनीचा अर्थ होतो श्रीमंत रिच पर्सन. तर तो गणी कसा येईल इथे आता हा ग सुरुवातीला आलेला आहे मग तो असा लिहिला जाईल ग नून आणि त्याच्यानंतर ये हा झाला गनी. दिसत नाही बोर्ड नाही दिसत आहे. बोर्ड नाही दिसत तुमचा सर. तुमचा बोर्ड नाही दिसत आहे. हा आता दिसतोय ना बोर्ड. हॅलो हा आता गनी हा गनी गुस्सा आता छोटी आहे तर गाणी गनी. आता गुस्सा हा शब्द जो आहे ना तो पण अरेबी करूनच आलेला आहे. गुस्सा. आता इथे गंमत म्हणजे इथे स्वाब वापरलेला आहे गुस्सा. एक मिनिट माझी शंका आहे. गणी मधला तो ग च्या नंतर नून आहे ना बरोबर आहे सिंगल नुकता तो आणि बे याच्यामधला फरक कसा करायचा? बे खाली येतो नुकता खाली येतो वर येतो. ओके. बेचा नुकता खाली येतो नूनचा वरती येतो. अच्छा बगावतला लिहिताना तो वर राहिला होता.
आता गुस्सा, गुस्सा इथे आपण आता हा गायन शब्दाच्या सुरुवातीला आलाय त्याच्यामुळे त्याचं रूप गणीसारखंच आहे. आता इथे गुस्सा या शब्दामध्ये स्वाद वापरलेला आहे आपण, हे महत्वाचं आहे. सीन न वापरता स्वाद, गुस्सा. मग आता इथे डबल स्वाद आहे ना, त्याच्यामुळे आपण हा ओमेगा सारखा तजदीद त्याच्यावरती तजदीद. हा, आणि इथे अलेफ नाही वापरायचा, इथे हा हे शेपूट जोडायचं, गुस्सा. हा, गुस्सा. आता हे गुस्सा इथे पेश दाखवता येईल तुम्हाला, कारण इथे आपण ग ला उकार गु केलेला आहे ना. गुस्सा. हा, तजदीद साठी हा ओमेगा आणि शेवटी ह साठी हे शेपूट. आता हे गुलाबी कसं लिहिणार आपण? हा, गुलाबी मध्ये साधा ग वापरायचा आहे. तर गुलाब जरी आपल्याला असं वाटत असलं अरबी बिरबी असेल, पण गुलाबी आणि गुलाब दोन्हीही साधे ग वापरतात. हा, गुलाब, गुल, गुलिस्तान याच्यामध्ये साधा ग वापरला जातो. ग साधा गा. ग्लास, पुडिया, गुलाब. हा झाला गुलाब. पण गालिब, गालिब मध्ये गैन वापरलेलं आहे. असा आहे. हा, गालिब, गालिब. गालिबचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? गालिब म्हणजे दुसऱ्यावरती प्रभाव टाकणारा किंवा दुसऱ्याला कंट्रोल करणारा, म्हणजे जो दूसरे पर हावी हो जाए असं उर्दू मध्ये त्याला म्हणतात. त्याचा प्रभाव जो दुसऱ्याला कंट्रोल करतो त्याचं नाव गालिब. दुआ कसं लिहिणार? दगा, दगा. हा, दगा. आपल्याला असं वाटतं की दगा हा हिंदी शब्द आहे, पण दगा हा हिंदी शब्द नाही. धोका हिंदी शब्द आहे. धोका, हा, धोका हिंदी शब्द आहे. धोका. हा, धोकामध्ये दो चष्मी ध येतो ना. दो चष्मी आला म्हणजे समजायचा हा अरेबिक पर्शियन शब्द नाहीये, हिंदीचा दो शब्द. चष्मी आपल्याकडेच सुरुवात झाली. धोका हा हिंदी मधला शब्द. हा, धोकामध्ये द काढायचा, दाल काढायचा, त्याला दो चष्मी जोडायचा. हा, दो चष्मीला तुम्ही पुढे वाव जोडू शकता. धो का. तो खा नसतं का? म्हणत जरी धोका असं वाटत असलं तरी तो काच आहे. आणि धोका, धोका आणि का असा त्याला शेपूट जोडून दाखवतो. असा काढायचं का? हा, धोका, धोका. धोका. परत एकदा बोर्ड दाखवा ना प्लीज. धोका, धोका, धोका. परत एकदा बोर्ड दाखवूया. धोका, धोका. हा बघा, हा दाल आहे, हा दो चष्मी हे आहे, दो चष्मे हे आला. त्याच्यानंतर हा वाव आहे, हा काफ आहे आणि हा ह आहे. धोका, धोका. आता बरेचसे शब्द असे जे आहेत, जगह, जगह कसं लिहितात? जगह. हा पाच पैकी कुठला जग यायचा? असा जगह. यह, यह असं लिहितात. मग ते उच्चार करताना ये असा उच्चार केला जातो काही वेळेला, काही वेळेला यह उच्चार केला जातो, काही वेळेला जगह, काही वेळेला जगे. असे कवितेमध्ये वृत्ताला अनुसरून पण त्याचे उच्चार बदलतात वृत्ताच्या सोयीने. हो का? आगाज. हा, आगाज. आगाज मध्ये अलिफ येईल. आगाज म्हणजे सुरुवात. हा, तर आगाज मध्ये अलिफ मद आ
मद्दा गॅन ग ग गायनील आगाज. अलिफ आणि मग ज कुठला येणार? ज आपला साधा ज झेरचा. अजीज किंवा अजीज अझीज. जोर, अजीज जोर त्याच्यामधला जे येणार. गाडीमध्ये फक्त काय आपण येणार? गाडी हा साधा शब्द आहे हिंदी हो. मधला. हा, त्याच्यामुळे मी तिथे तर आपण तुम्हाला राधा धडा गो. म्हणतो. राधा गो. असंच म्हणतो सर मी त्यांना सगळ्यांना. गाडी. हे बघा, आणि इथे ड मात्र तुम्ही अडे अडे वापरायचं, सॉफ्ट ड वापरायचं, आणि ई. दुसरेवाला ड. आणि आणि ती शेवटी ये ई. छोटी ये. हा छोटी 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 ई आहे बरोबर. गाडी हा शब्द असा दिसेल. हे जोडले जाणार नाहीत मात्र. हा ड सेपरेट आहे. नाक ड ची शब्द फॅमिली ऐकलाय जोडली का? जात नाही ना पुढे. हा ड ची फॅमिली पुढे जोडली जाते. अडे पण नाही. हा नाथ नाथ नात. नाथ म्हणजे नात हा शब्द? हा म्हणजे इस्लामी भक्तिगीत. हा तर काय नात इस्लामी? चा अर्थ? इस्लामी भजन किंवा भक्तिगीत. अच्छा त्याला नात म्हणतात. आपल्याकडे नाथ लिहिलीच ना कोणतरी नाथ मोहम्मदाची इस्लामी नात लिहिली भजन ना. किंवा हा, नज्म. हा, हा. आता नाथ मध्ये पण असा अलिफ, नाथ मध्ये अलिफ नाही वापरायचा, ऐन वापरायचा. संजय कोळेनी लिहिली होती. संजय कोळे. वापरायचं का हा. सर? हे बघा नाथ. हा हा. मध्ये मध्ये येणार असंच येणार. हा बरोबर आहे, तसाच लिहिलाय. मला वाटलं सुरुवातीला म्हणताय. नाही, नाथ हा शब्द नाथ. असा लिहिला जाईल. असाच बरोबर आहे. ऐन वापरला का ह्याच्यात? हा याच्यात ऐन तो आयन वापरला. वापरला. नाथ हा ते नाथचा ते- अर्थ नज्म. नज्म. हा. ते ऍक्च्युअली न त असं येते, न त. पण उच्चार करताना तो उच्चार करताना नाथ असं त्याचा न त असं येते. नाथ. जसं शम मध्ये शेवटी क्षमा, मराठीत आपण क्षमा परवाना म्हणतो, पण क्षमा. ऍक्च्युअली ते शम असं त्याचा उच्चार आहे. ओके ओके. हा, आता काढून दाखवतो मी. श हा झाला शीन, श म अ. त्याच्या मात्रा कशा मोजायच्या सर? शम अ. शमच्या 2 मात्रा आणि हा. अ ची 1 मात्रा. हा म्हणजे उलट होतं ना आपल्या उच्चाराच्या. हा आपल्या उच्चाराचे उलट होतं. शम क्षमा असा उच्चार नाहीये त्याचा. क्षमा परवाना आपण मराठीत शम अ. सॅच्युरेटेड. बरं आता आपण थांबूया. सॅच्युरेटेड. आता आपण मला वाटतं आपलं आज पण आज खूप महत्वाचा विषय आपण हाताळला. आणि सर मी एक सांगतो ते बरोबर आहे का सांगा आता. बोला. जो ग किंवा अ मूळ संस्कृत किंवा हिंदी मध्ये नाही, फारसी किंवा अरबीतनं आलाय, तिथे आईन आणि गैनचा वापर करायचा. ऍब्सोल्युटली करेक्ट. यू हॅव गॉट इट करेक्टली. ऍब्सोल्युटली हे प्रिन्सिपल झालं. हो करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे प्रिन्सिपल कधीच बदलणार नाही. आणि कधी कधी फक्त आपला काय गोळ होतो की आपल्याला असं वाटत असतं की हे हिंदीचा शब्द आहे. अगदी खरं. माझं तसंच चालू. आता बाजार, दरवाजा, जमीन हे शब्द आपले नाहीच आहेत मुळे. हे अरेबिकवरून आलेले आहेत. जबरदस्ती, जुलूम हे सगळे शब्द अरेबिकवरून आलेले आहेत. ते आता मराठीत इतके परिचित झालेले आहेत की आपल्याला ते परके वाटत नाहीत. बरं आता आपण इथे थांबूया. आता 9:30 वाजलेत. आता आपण एका गझलचं रसग्रहण आपण आता घेऊया. ही गझल दुष्यंत कुमार नावाच्या एका शायराने लिहिलेली आहे. दुष्यंत कुमार हे अलाहाबादचे प्रसिद्ध शायर आणि अतिशय सुंदर एक कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, या ओळी आपण कदाचित ऐकल्या असतील. तर त्या दुष्यंत कुमारच्याच ओळी आहेत.
दुष्यंत कुमारने अनेक सुंदर सुंदर गझल लिहिलेल्या आहेत, पण दुर्दैवाने त्यांना आयुष्य फार कमी लाभलं. म्हणजे केवळ एक 40 च्या वयामध्ये त्यांचं निधन झालं. पण ह्या अल्प वयामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आणि अतिशय छान अशा गझल्स नझल्सची निर्मिती केली आहे त्यांनी. त्यापैकी आता एक गझल आपण आज पाहणार आहोत. तर इथे आपला एक परिचित शब्द पण आलेला आहे, चराग हा शब्द आज आपण शिकलो. तो शब्द या गझल मध्ये आलेला आहे. फेमस गझल आहे, कदाचित ही गायली पण असेल काही चांगल्या गायकांनी. तुम्ही युट्यूब वरती टाईप केल्यानंतर या गझलची लिंक पण तुम्हाला मिळेल. गझल आहे, कहां तो तय था. गेला आवाज, कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला. त्यांच्या कनेक्शन. नंतर मग आपण ही गझल एकदा म्हणूया. कहां तो तय था हर एक घर के लिए, कहां चराग मयसर नहीं शहर के लिए, यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है, चलो यहाँ से चले और उम्र भर के लिए, चलो यहाँ से चले और उम्र भर के लिए, न हो तो पाँव से पेट ढक लेंगे, न हो कमीज तो पाँव पेट ढक लेंगे, पाँव से पेट ढक लेंगे. ही न सही आदमी का ख्वाब सही, कोई हसीन नजारा तो है नजर के लिए, वे मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता, मैं बेकरार हूँ आवाज में असर के लिए, तेरा निजाम है कि सिल्द जुबां शायर की, तेरा निजाम है ये कि सिल्द जुबां शायर की, ये एहतियात जरूरी है इस बहर के लिए, जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले, मरे तो और की गलियों में गुलमोहर के लिए, जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले, मरे तो और की गलियों में गुलमोहर के लिए. अशी ही गझल आहे. आता आपण पुन्हा एकदा त्यातल्या कठीण शब्दांचा अर्थ समजावून घेऊ आणि जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला कळेल. फार कठीण शब्द नाहीच आहेत तसे. कहां तो तय था चरागा हर एक घर के लिए. तर थोडीशी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या गझलला लाभलेली आहे. मागे मी एकदा सांगितलं की बरेचसे उर्दू शायर आहेत ते क्रांतिकारक प्रवृत्तीचे शायर आहेत आणि समाजातली दुःख, समाजातलं दैन्य वगैरे त्यांना नेहमी आजूबाजूला जे दिसत असतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक उद्रेक निर्माण होतो आणि तो कवितेमध्ये त्यांच्या प्रकट होतो. तर हा जो मतला आहे या गझलचा तो तशाच पद्धतीचा एक मतला आहे. कहां तो तय था चरागा हर एक घर के लिए. म्हणजे निश्चित काय झालं होतं, कदाचित शायराच्या मनात असं असेल की स्वातंत्र्य जेव्हा मिळालं देशाला तेव्हा आपल्याला काय सांगितलं गेलं होतं किंवा काय निश्चित केलं गेलं होतं की प्रत्येक घरासाठी एक दिवा आपण निश्चित करून ठेवलेलं आहे. हा, आपण नेमून दिलेला आहे. तय करणं म्हणजे नक्की करणे किंवा नेमून देणे. तर बोली काय होती स्वातंत्र्याच्या वेळेला, ज्या पुढाऱ्यांनी किंवा ज्या लोकनेत्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी जनतेला असं आश्वासन दिलं होतं की प्रत्येक घरामध्ये दिवा जळेल, प्रत्येक घर हे प्रकाशमय होईल किंवा प्रत्येक घराला जी काही प्रगती होणार आहे तिचा लाभ मिळेल असं आपण म्हणू शकतो. कहां तो तय था चरागा हर एक घर के लिए. प्रत्येक घराचा विकास होईल, प्रत्येक घराची प्रगती होईल, प्रत्येक घर प्रकाशमय होईल असं ठरलेलं होतं सगळं. पण आज परिस्थिती काय आहे? कहां तो तय था चरागा हर एक घर के लिए, कहां चराग मयस्सर नहीं शहर के लिए. मयस्सर म्हणजे काय? नशिबात. एक नशिबात असणे याला मयस्सर होणं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती आहे की संपूर्ण शहराच्या नशिबात सुद्धा एक दिवा नाहीये अशी परिस्थिती
अजूनही बऱ्याचशा खेडोपाडी जिथे विकासाची गंगा पोहोचलेलीच नाहीये अशा ठिकाणी आढळून येते. तर हेच थोडं काव्यात्मक भाषेमध्ये दुष्यंत कुमार सांगतायत. कहाँ तो तय था चरागाह हर एक घर के लिए, कहाँ चराग मयस्सर नहीं शहर के लिए. केवढी तफावत आहे की जी स्वप्न दाखवली होती आणि जे वास्तव आहे त्याच्यामध्ये केवढी तफावत आहे हे शायराने या मतल्यामध्ये मांडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग शायर म्हणतो, यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है. दरख्त म्हणजे वृक्ष, पेड. दरख्त म्हणजे एखादा वृक्ष आहे, त्याची सावली मिळावी अशी आपली अपेक्षा असते. आणि तुम्हाला जर वृक्षाच्या सावलीमध्ये जर ऊन लागत असेल तर मग त्या वृक्षाचा फायदाच काय? म्हणजे तो वृक्ष निरर्थक झाला, तो अगदी टाकाऊ झाला. तर ही सुद्धा एक सामाजिक परिस्थिती, आपली जी भोवतालची सामाजिक परिस्थिती आहे तिच्यावर केलेली एक प्रकारची टीका आहे की यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है. म्हणजे इथे अशी ह्या समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की जे आश्रयस्थान म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो त्या आश्रयस्थानांपासूनच आम्हाला संरक्षण मिळत नाहीये किंवा सावली मिळत नाहीये किंवा आम्हाला तिथे काही प्रेमाची वागणूक मिळत नाहीये, माया मिळत नाहीये. तर अशा वृक्षांच्या खाली आम्ही थांबायचंच कशासाठी? आणि म्हणून पुढच्या ओळीत कवी म्हणतो, पुढच्या मिसऱ्यामध्ये, चलो यहाँ से और चले उम्र भर के लिए. मग कवी आपल्या प्रेमिकेला वगैरे सांगतोय की काय परिस्थिती आहे ही, वृक्षांच्या सावलीमध्येच ऊन लागतंय, तर कशासाठी या वृक्षांच्या खाली थांबायचं? आपण निघून जाऊया इथून कुठेतरी लांब आणि कायमचं निघून जाऊया. यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है, चले यहाँ से और चले उम्र भर के लिए. त्याच्या पुढचा जो शेर आहे तोही अतिशय सुंदर आहे. न हो कमीज तो पावों से पेट ढक लेंगे. म्हणजे तुमच्याकडे जर सदरा नसेल, कमीज म्हणजे सदरा, आता खमीस हा आपण त्याचं मराठीमध्ये थोडस भ्रष्ट रूपांतर केलेलं आहे स्लँग सारखं, की आपण खमीस म्हणतो, त्याने खमीस अंगात घातलं. तर मुळात तो शब्द अरेबिक वरूनच आलेला आहे आणि तो कमीज असा आहे, तो कमीज. तर न हो कमीज, काही लोकांकडे अंगात सदराच नाहीये, तर ते थंडीपासून संरक्षण कसं करतायत? स्वतःचं अंगाचं मुटकुळं बनवतायत. तुम्ही पाहिलं असेल स्टेशनवरती वगैरे, फुटपाथ वरती, ब्रिज खाली वगैरे जी सगळी मंडळी, बेघर मंडळी झोपलेली असतात, त्यांच्या अंगावर पुरेसं पांघरून नसतं. मग थंडी खूप पडली का ते पायाचं असं मुटकुळं करून, फिटल पोझिशन ज्याला आपण मेडिकल भाषेमध्ये म्हणतो, म्हणजे गर्भावस्थेमध्ये बाळ जसं झोपलेलं असतं पाय आणि हात एकत्र करून, तसं ते थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अंगाचं मुटकुळं करून झोपतात. आणि ही परिस्थिती ह्या देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि लोक इतके सरावलेले आहेत ह्या परिस्थितीला की ह्या देशामध्ये राहण्यासाठी हेच लोक योग्य आहेत असं कवीने प्रतिपादन केलेलं आहे. न हो कमीज तो पांव से पेट ढक लेंगे, ये लोग कितने मुनासिब है. मुनासिब म्हणजे अगदी योग्य, अगदी योग्य. मुनासिब म्हणजे अगदी प्रॉपर फॉर धिस काइंड ऑफ अ कंडिशन. म्हणजे आपल्या देशातल्या लोकांची परिस्थिती किती भयानक आहे आणि अशा परिस्थितीत जगायला केवळ हेच लोक लायक आहेत. दुसरे कुठले असते फॉरेन कंट्री मधले तर ते जगू शकले नसते. तर न हो कमीज तो पांव से पेट ढक लेंगे, ये लोग कितने मुनासिब है इस सफर के लिए. आता ह्याच्या पुढचा जो शेर आहे तो या गझल मधला सगळ्यात सुंदर शेर आहे. खुदा नहीं न सही. खुदा नाही, शायर ईश्वराचं अस्तित्व नाकारतोय शायर. खुदा नाही, नसेल तर नसू दे, काही फरक पडत नाहीये. खुदा नाही न सही, आदमी का ख्वाब सही. अरे ईश्वर नाही आहे पण इतके लोक म्हणतायत ईश्वर आहे, मग ते काय प्रकार आहे? तो म्हणतो खुदा नाही न सही. असेल काहीतरी, किंवा माणसाने स्वप्न नुसतं पाहिलं असेल तशातला प्रकार असेल. म्हणजे परमेश्वर हे माणसाने पाहिलेलं स्वप्न आहे. खुदा नाही न सही, ईश्वर नाही अस्तित्वात, नसू दे, काही बिघडत नाही. भले त्याला तुम्ही एक मनुष्याने पाहिलेलं स्वप्न म्हणा, परमेश्वर म्हणजे हे एक स्वप्न आहे. कोई हसीन नजारा तो है नजर के लिए. भले ईश्वर असो किंवा नसो,
पण माणसाला उभारी देण्यासाठी, माणसाला सहारा देण्यासाठी, उभारी देण्यासाठी किंवा काही बळ देण्यासाठी त्याला काहीतरी एक चांगलं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आहे परमेश्वराच्या रूपाने. कोई हसीन नजारा तो है नजर के लिए. म्हणजे नजर या शब्दाचे दोन अर्थ होतात. नजर म्हणजे एक तर म्हणजे दृष्टी, आपण दृष्टी याला म्हणतो, आणि नजर म्हणजे खयाल, नजरिया ज्याला म्हणतो आपण, विचार ह्यालाही नजर म्हणतात. म्हणजे भले परमेश्वर अस्तित्वात असो किंवा नसो, माणसाला एक मानसिक समाधान मिळतं परमेश्वर ह्या संकल्पनेचा आश्रय घेतल्यामुळे, म्हणून त्याची आवश्यकता आहे. खुदा नाही न सही आदमी का ख्वाब सही. कोई हसीन, हसीन म्हणजे सुंदर, ब्युटिफुल, नजारा म्हणजे दृश्य. कोई हसीन नजारा तो है नजर के लिए. आता इथे नजर हा शब्द दोन्ही अर्थाने तुम्ही घेऊ शकता. दृष्टीसमोर काहीतरी एक परमेश्वराची मूर्ती सुंदर आहे, त्याच्याने माणसाला मानसिक आत्मिक समाधान मिळतंय, किंवा वैचारिक दृष्ट्या इंटेलेक्च्युअल सॅटिस्फॅक्शन सुद्धा अगदी परमेश्वर नाही म्हटल्यानंतर एकदम हरवल्यागत होतं, काय कुठे काही आश्रयच लाभत नाहीये, तो माणूस एकदम अनाथच होऊन जातो. तर काही का असे ना, लोकांना एक मानसिक बळ मिळतंय त्या परमेश्वराच्या रूपाने, म्हणून परमेश्वर असू द्या असं ते शायराचं. म्हणजे एक मला वाटतं व्होल्टेअरनी म्हटलंय, व्होल्टेअर किंवा दुसऱ्या कुठल्या विचारवंतांनी, इफ देर इज नो गॉड इट विल बी नेसेसरी टू क्रिएट हिम, असं एका पाश्चात्य विचारवंतांनी म्हटलंय. त्याच्यासारखंच या शायराचं मत आहे. आता पुढचा शेर, वे मुतमईन है की पत्थर पिघल नहीं सकता. मुतमईन म्हणजे सॅटिस्फाईड किंवा आरामशीर बसलेले आहेत. ते म्हणजे कोण, तर समाजातले जे नेते आहेत, समाजाचं जे पुढारपण आहेत, राज्यकर्ते. राज्यकर्त्यांना काही फिकीर नाहीये, ते आरामशीर बसलेले आहेत. त्यांना खात्री आहे की ही प्रजा काही बंड करून उठणार नाहीये. पत्थर पिघल नाही सकता म्हणजे काही दगडाला काही पाझर फुटत नाही, आणि परिस्थिती जी आहे जैसे ते वैसा चलते रहेगा. या इंडिया में क्या लोग सह लेते हैं, जैसी भी कंडीशन है, कोई इनकलाब वगैरह कुछ आने वाला नहीं है. वे मुतमईन है की पत्थर पिघल नहीं सकता, म्हणजे परिस्थितीत काही बदल होणार नाहीये अशी त्यांची खात्री आहे. त्याच्यामुळे ते आरामशीर बसलेले आहेत. मैं बेकरार हूं आवाज में असर के लिए. हा जो शायर आहे तो मोठमोठ्या ओरडून लोकांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणी जाग होत नाहीये. बेकरार म्हणजे बेचैन, म्हणजे त्याच्या जीवाला करार नाहीये, तो बेचैन झालेला आहे, मोठमोठ्याने आरडाओरडा करतोय. मैं बेकरार, त्याच्या आवाजाचा इफेक्टच होत नाहीये. असर म्हणजे परिणाम, इफेक्ट. मैं बेकरार हूं आवाज में असर के लिए. वे मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता, मैं बेकरार हूं आवाज में असर के लिए. आता पुढचा शेर आहे तो पण राज्यकर्त्यांना उद्देशूनच त्यांनी म्हटलेला आहे. तेरा निजाम है ये कि सिल दे जुबान शायर की. निजाम म्हणजे काय, यंत्रणा, म्हणजे कंट्रोलिंग बॉडी. निजाम म्हणजे व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन, यंत्रणा. तर तुमची यंत्रणा कशी आहे की शायराची जीभच बंद करून टाकायची, शिवून टाकायची. म्हणजे जो कोणी तुमच्या विरुद्ध तक्रार करणारा आहे किंवा आवाज उठवणार आहे त्याचा आवाजच गळचेपी करायची. म्हणजे उच्चार स्वातंत्र्याची गळचेपी, किंवा व्यक्ती स्वातंत्र्याची किंवा भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणं, हे राज्यकर्त्यांचं नेहमीचं लक्षण असतं. विशेषतः जे राज्यकर्ते हुकुमशाहीकडे झुकलेले असतात त्यांचं हे नेहमीचं शस्त्र आहे. तेरा निजाम है कि सिल दे जुबा शायर की. शायर हा समाजातला एक सेन्सिटिव्ह माणूस असतो, आवाज उठवणारी व्यक्ती, आवाज उठवणारी. त्याला तो एकतर सेन्सिटिव्ह असतो, त्याला अन्यायाने तो अस्वस्थ होतो, आणि तो आपल्या साहित्यातून तो अन्याय जो असतो त्याला वाचा फोडतो. म्हणून पहिल्यांदा हुकुमशाह काय करतो तर तो साहित्यिकांचा आवाज बंद करून टाकतो. तेरा निजाम है ये कि सिल दे जुबा शायर की, ये एहतियात जरूरी है इस बहर के लिए. एहतियात म्हणजे प्रिकॉशन, म्हणजे सावधानी. ये एहतियात, जसं आपण कोरोना होऊ नये म्हणून एहतियात बरतते है आप लोग, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, त्याला म्हणतात एहतियात. हुकुमशाहांनी काय प्रिकॉशन घेतले आहेत की शायर लोकांची जबान शिवून टाकायची, आणि
बहरचा अर्थ आपण बघितला, वृत्त. म्हणजे शायर लोकांना जे वृत्तामध्ये लिहायचं आहे तेच लिहू द्यायचं नाही. ये एहतियात जरुरी है इस बहर के लिए. आणि शेवटचा शेर ज्याला वक्ता म्हणतो आपण, जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले, मरे तो और की गलियों में गुलमोहर के लिए. आता याचा अर्थ कोणी समजावून सांगेल का? कारण त्याच्यात अवघड शब्द काहीच नाहीये, फक्त कल्पनेची उडाण आहे. मिलिंद शेजवळ, जिए तो अपने बगीचे. आता शब्द सगळे कळाले तुम्हाला, बरोबर आहे? शेवटचं नाही कळलं. जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले, ठीक आहे. मरे तो और की गलियों में गुलमोहर के लिए. अच्छा, गुलमोहर केली. अच्छा, हा, जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले. जगायचं तर आपल्या बगीच्यामध्ये गुलमोहराच्या तळाशी जगावं, आणि मरायचं तर दुसऱ्याच्या गल्लीमध्ये जाऊन गुलमोहर साठीच मरावं. गुलमोहर म्हणजे फुलवण्यासाठी. फुलवण्यासाठी. म्हणजे सुख, स्वतःच्या सुखामध्ये स्वतः जगायचं तर स्वतःच्या सुखामध्ये साठी जगावं, आणि मरायचं तर दुसऱ्याच्या सुखासाठी मरावं, असं. बरोबर आहे. हा एक अर्थ होऊ शकतो. चांगला अर्थ तुम्ही याच्यातून निष्पन्न केलाय. खरं म्हणजे याचे अनेक अर्थ निघू शकतात, प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशन वरती ते अवलंबून आहे. पण हा अतिशय सुंदर शेर आहे की जिये. आता जिये इथे अनुस्वार आलेला आहे, म्हणजे जिये हा पास्ट. हा, आता पास्ट टेन्स. हा, आता जिये आणि मरे हा पास्ट टेन्स पण होऊ शकतो, म्हणजे भूतकाळ पण होऊ शकतो. वो जिये किंवा वो मरे म्हणजे मर गए. पण इथे आपण भविष्यकाळ नाही, मरे म्हणजे हा विद्यार्थ आहे, म्हणजे मरावं. हा, जिये म्हणजे जगावं. कारण इथे अनुस्वार आहे म्हणून तो विद्यार्थ हे आपल्याला स्पष्ट होतं. नुसताच जर अनुस्वार नसता तर मग तो भूतकाळ झाला असता. जिये तो अपने बगीचे में म्हणजे जगावं तर स्वतःच्या उद्यानामध्ये गुलमोहरासाठी जगावं, आणि मरावं तर गैर की गलियों में. औरच्या वेळी इथे गैर शब्द वापरलाय. मरे तो गैर की गलियों में गुलमोहर के लिए, म्हणजे दुसऱ्याच्या गल्लीमध्ये पण गुलमोहराचं झाड लावावं आणि त्याची निगा ठेवण्यासाठी मरून गेलं तरी ते श्रेयस्कर आहे, असा पण असा अर्थ होत असेल सर की म्हणजे मेला तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये गुलमोहर चीड. हा बरोबर आहे. मरे तो गैर की गलियों में गुलमोहर के लिए. तर अशी ही नितांत सुंदर गझल आहे. परत एकदा आपण वाचूया. आता आपल्याला ही एक्सप्लेन झालेली आहे, आता अजून मजा येईल ती ऐकताना. कहाँ तो तय था चरागा हर एक घर के लिए, कहाँ चराग मयस्सर नहीं शहर के लिए, यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है, चले यहाँ से और चले उम्र भर के लिए, न हो कमीज तो पाँव से पेट ढक लेंगे, ये लोग कितने मुनासिब है इस सफर के लिए, खुदा नहीं न सही आदमी का ख्वाब सही, कोई हसीन नजारा तो है नजर के लिए, वे मुतमईन है कि पत्थर पिघल नहीं सकता, मैं बेकरार हूं आवाज में असर के लिए, तेरा निजाम है कि सिल्द जुबां शायर की, तेरा निजाम है ये कि सिल्द जुबां शायर की, ये एहतियात जरूरी है इस बहर के लिए, जिए तो अपने बगीचे में गुलमोहर के तले, मरे तो गैर की गलियों में गुलमोहर के लिए. धन्यवाद. एक छोटेसे नोट म्हणून मी ऍडिशन थोडस आहे. शायरी ही साधारणपणे आता तुम्ही त्याचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, दोन प्रकारची शायरी लिहिण्याची पद्धत आहे असं म्हणतात, रिवायती आणि तरक्की पसंत. तर रिवायती म्हणजे प्रेमाची शायरी किंवा असं, आणि तरक्की पसंत म्हणजे ही जशी आता आपण ऐकली तशी पारंपरिक आणि क्रांतिकारक असं क्रांतिकारक, पारंपरिक आणि क्रांतिकारक अशा प्रकारची. तर हे फैज अहमद फैज पासून दुष्यंत कुमार हे क्रांतिकारकच कवी होते. पीर पर्वत सी हुई है पिघलनी चाहिए म्हणून एक अतिशय सुंदर गझल आहे. आपण पुन्हा केव्हा इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. अतिशय सुंदर सुंदर गझल्स या, पण अतिशय अल्प वयात त्यांचं निधन झालं. बरं, आपण आता ही मीटिंग इथे थांबूया. धन्यवाद. आय होप यू एन्जॉयड. धन्यवाद मॅडम. फार मीटिंग संपवण्याच्या आधी 10 एप्रिलला सर्वांना विनंती,
संध्याकाळी 7 वाजता कृपया झूमच्या मीटिंगवर यावं. शिवदे सर Yes. आपल्याला लिंक पाठवतील. कवी संध्या सत्र 1. बरोबर. आणि मला वाटतं त्याची एक आपल्याला रंगीत तालीम पण घ्यायची आहे का मागच्या कवी हो, ती आदल्या दिवशी घेऊया. आदल्या दिवशी एक रंगीत आता- तालीम घेऊया. आता ते योगेंद्रला वगैरे विचारू त्यांना कसं जमणार आहे ते. हा, आपण महिलांच्या काव्य संधीची जशी रंगीत तालीम घेतली होती तशी आपण पुरुष कवींची पण एक रंगीत तालीम घेऊया. मिलिंद सर म्हणजे म्हणजे मग प्रत्येकाला थोडा अंदाज येतो कशा प्रकारे ठीक आहे. सादर करायचंय वगैरे ठीक आहे, ठीक आहे. अनेक हरकत गोष्टी क्लिअर होतात. हा, बरं. ठीक आहे. तर आपण ठरवून घेऊ ते नंतर ग्रुपवरती टाकलं जाईल. हो हो. थँक्यू. थँक्यू गुड नाईट. चला Thank you, शब्बा sir. खाय. बर डब्बा खाय. शब्बा खाय. उपस्थिती वाढली आहे 10. तर हे तुमच्या ह्याच्यासाठी आलेत सगळे लोक गझलसाठी. बरं गझल तर आपण घेणारच आहोत ह्याच्या पुढे प्रत्येक This is अतिशय सुंदर बदलापूर. सुंदर. This is बदलापूर effect. बरं आपण प्रत्येक सेशनच्या शेवटी आपण एक छान गझल यापुढे घेत जाणार आहोत. नाही नाही धन्यवाद. आपण हे सगळेजण आधीपासूनच होते म्हणजे सुरू झालं ना आणि हे सगळे जॉईन झाले. हो हो बरोबर आहे. हो बरं आता मीटिंग ऍडजन करतो. थँक्यू. नमस्कार. नमस्कार.